प्रत्येक जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत, हे आपल्याला कोणी सांगितलं आहे? ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी सांगते आपल्याला की प्रत्येक ठिकाणी तो ईश्वर भरलेला आहे आणि तो ईश्वर आपल्याला दिसावा, आपल्याला त्याची जाण व्हावी, त्याची अनुभूती यावी, याच्यासाठी ज्ञानोबाराने ज्ञानाची ईश्वरी जी आपल्याला ज्ञान प्रदान करते, ज्ञानोबाराने आपल्याला दान केलं, ज्ञानदान केलंय. ज्ञानासारखं दुसरं श्रेष्ठ ज्ञान जगात कोणतंच नाही आणि असं ते ज्ञान ज्ञानोबाराने आपल्याला ह्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रत्येक जड जीवापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्ञानेश्वरी करते. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्यक्ष ज्ञान आहे. ज्ञानोबारांनी संजीवनी समाधी घेतली आणि समाधी घेण्याच्या आधीच त्यांनी ह्या जड जीवाला जे काही पाहिजे ते देऊन गेले आणि संजीवनी समाधी घेतली. मग समाधी घेण्याच्या आधी जे जे त्यांनी काही लिहून ठेवलं आहे ते प्रत्यक्ष ज्ञानोबारायच आहेत. प्रत्येक शब्द, प्रत्येक ओवी ही ज्ञानोबारायांचीच आहे. ते ज्ञानोबारायाने लिहिलेली आहे, म्हणजे आपल्यासाठी लिहिलेली आहे आणि त्या प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक ओवीमध्ये ते ज्ञानदेव सामावलेले आहेत. असा आपला भाव तयार व्हायला पाहिजे, तरच आपल्याला ज्ञानेश्वरी वाचण्यात गोडी येईल. नाही तर आपण आपली वाचायची ना ठेवून द्यायची, 1-2-4 ओव्या घ्यायच्या, धडधड वाचायच्या ना ठेवून द्यायच्या. असं होत नाही बरं का. जसं आपण जेवण किती वेळा चावतो, एक घास आपण 32 वेळा चावतो, 32 जातात आपल्याला. मग आपण तेवढ्या आवडीने जेवतो आणि मग ते तेवढ्या आवडीने जेवलो आपण तर आपल्याला ते पचन चांगलं होतं. तसं ज्ञानाचं पण तसंच आहे. आपण आवडीने आपण जेवलं पाहिजे, आवडीने आपण श्रवण करायला पाहिजे. जर आवडीनं आपण त्याचं नाम घेतलं तरच आपल्याला त्याची प्राप्ती आहे. सांगतात की नाही, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी. म्हणजे कसं घ्यायला पाहिजे? आवडीने घ्यायला पाहिजे हरीचं नाम, आवडीनं वाचन करायला पाहिजे, आवडीनं श्रवण करायला पाहिजे. आपल्याला आवडत नसेल तर सवड पण नसणार. मग आता तुम्हाला सवड आहे याचा अर्थ तुम्हाला आवड आहे, मग प्रत्येक ओवी आपण आवडीनं ऐकली पाहिजे. आता आपण ओवी क्रमांक ज्ञानोबा राजविद्या राजगुह्य योग अध्याय 9 आणि त्यातील श्लोक क्रमांक 11, ओवी क्रमांक 159 159 बघूया. आता ज्ञानोबा आपल्याला त्यांच्या शब्दामध्ये आपल्याला सांगता यायला पाहिजे. ज्ञानोबारांचे शब्द जे आहेत ते आपल्या अंतःकरणामध्ये भिडले जातात आणि मग आपलं अंतःकरण प्रकाशित करणारे ज्ञानोबारांचा प्रत्येक शब्द आहे आणि म्हणून प्राकृतमध्ये त्यांनी लिहिली आणि आपल्यासाठी आले बरं का. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी माणसाने हे ज्ञान घ्यावं म्हणून महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर अवतार घेऊन आले ते. आणि त्या अवताराधिक संतांनी जे जे काय ज्ञान लिहिलेलं आहे ते आपल्यासाठी आहे बरं का, तुमच्या आमच्यासाठी आहे. मज आमेया मान सर्व गतासी स्थान, जैसे सेजे माझी वन निधेला देखे. ज्ञानोबा काय सांगतात? मज आमेया मान. बघा काय सांगतात, मज आमेया मान. म्हणजे भगवंत म्हणतो मला सगळी लोक सारखीच आहेत. कोणी मान दिला नाही दिला, कोणी नाम घेतला नाही घेतला, नाम घेणाऱ्याला पण तेवढ्याच पद्धतीने मी त्याला काय करतो, सामर्थ्य पुरवतो आणि माझा तिरस्कार करणाऱ्याला पण मी तेवढंच सामर्थ्य पुरवतो. बघा, मग मला मान अपमान नाही तरी लोक काय करतात, मला
मान देतात लोक. माझं आमेय मान, मला मान द्यायची गरज नाही, तरी लोक काय करतात, मला मान देतात. सर्व गतासी स्थान, मी सगळीकडे व्यापक आहे असं असताना मला एकाच ठिकाणी बघतात. म्हणजे हे काय झालं, ज्ञानोबारांनी काय केलं आहे, ज्ञानोबारांनी प्रत्यक्ष काय केलं त्याने, या जड जीवाला व्यापकतेकडे नेण्यासाठी हे शब्द वापरलेले आहेत. का रे बाबांनो तुम्ही असं करता, मला फक्त मंदिरातच बघता, मी तर सगळीकडे आहे. सर्व घटी राम, देहादेही एक, सर्व घटामध्ये मीच आहे आणि एकच आहे. प्रत्येक देहामध्ये मी एकच आहे, पण मला अनेक करून ठेवले आहेत. मला अनेक प्रकाराने काय करतात लोक भजतात. एकोहम बहुश्याम, मी एकच आहे पण बहुरूपाने नटलेला आहे. हे सांगण्यासाठी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. एकोहम बहुश्याम, मी एकच आहे पण बहुरूपाने नटलेला आहे. हे बघण्यासाठी प्रत्येक साधकाला ज्ञानदृष्टी पाहिजे आणि ते ज्ञानदृष्टी यावी म्हणून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. तुम्हाला दिव्य दृष्टी मिळावी आणि मिळालेली दिव्य दृष्टी प्रकाशित व्हावी आणि प्रकाशाच्या माध्यमातून प्रत्येक साधकाने ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचून प्रत्येक साधकाने जे नवीन येतील, जे नवीन साधक येतील आपल्याकडे, त्यांना घडवण्याचं, त्यांना सांगण्याचं, त्यांना ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये तद्रूप करण्याचं काम संत करत असतात, संतांचे ओवे करतात. आणि असे आपले संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा आपल्याला भेटले आणि त्यांनी आपल्याला काय केलं, प्रकाशित केलं, प्रकाशमान केलं. मज आमया मान, सर्वगतासी स्थान, मी सगळीकडे भरलेला आहे आणि मला फक्त मंदिरातच बघ. तसं करू नका बरं का बाबांनो, मी मंदिरातच नाही आहे, मी सगळीकडे व्याप्त भरलेला आहे. व्यापक भरले परब्रह्म, ते व्यापक आहे परब्रह्म. कालची आपली महाशिवरात्री होती की नाही, मी तुम्हाला सांगितलं महाशिवरात्रीचा अर्थ काय ते. महा म्हणजे मोठं, मोठं म्हणजे काय, व्यापक हो. महा म्हणजे व्यापक, महा म्हणजे काय, व्यापक आहे हो. आणि शिव म्हणजे काय, शिव म्हणजे तत्व आहे. शिव हे तत्व आहे आणि ते कसं आहे, व्यापक आहे. आणि आपण त्या व्यापकतेला गेलो तर रात्र, रात्र म्हणजे अंधार, अंधार म्हणजे अज्ञान, आपल्यातला अंधार 100% जाईल. म्हणून महाशिवरात्र, रात्र म्हणजे अंधार आणि ह्या अंधाराला अज्ञान, या अज्ञानाला घालवायचं असेल तर शिव हे तत्व आहे, त्या शिवाशी एकरूप व्हा, त्या शिवतत्वाशी एकरूप व्हा आणि व्यापक व्हा. महाशिवरात्र बघा. आणि हे ज्ञान जे आहे, हे ज्ञान आपल्याला साधू संत सांगत असतात आणि त्या सांगण्याची पद्धत प्रत्येक संतांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जरी सांगितली तरी त्यांना सांगायचं एकच आहे. एकच काय सांगायचं की बाबा रे, मी तत्वरूपाने आहे. बाबांनो, मी तुमच्या आतमध्ये तत्वरूपाने आहे आणि ते तत्व जर प्रकाशमान झालं, प्रकाशमान व्हायला पाहिजे तत्व, तर त्या प्रकाशाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक ग्रंथ आपल्याला विवरता येईल, आपल्याला सांगता येईल, आपल्याला आत्मसात करता येईल. आत्मसात, प्रत्येक गोष्ट आत्मसात करायला पाहिजे. जोपर्यंत आपण कोणतीही गोष्ट आत्मसात करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा ध्यास लागत नाही. आणि प्रत्येक माणसाला ध्यास लागावा म्हणून त्या नामाचा, हरिनामाचा, त्या भक्तीचा प्रत्येक जीवाला ध्यास लागावा म्हणून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी व्यापक स्वरूपामध्ये लिहिलेले आहे. म्हणून सर्वगतासी स्थान, मी सर्व व्यापक असताना मला एकाच ठिकाणी बघतात. जैसे सेजे माझी वन निधेला देखे, जसं एखादा माणूस झोपलेला आहे, गादीवर झोपलाय आणि तो स्वप्न बघतो. गादीवर झोपून स्वप्न, बरं का. मला सांगा, स्वप्न कधी पडतो तुम्हाला? फिरताना, खाताना, पिताना स्वप्न पडतो का तुम्हाला? नाही. ज्यावेळेला आपण माणूस गादीवर जातो आणि जेव्हा त्याला झोप लागते, जागृती, स्वप्न बघा, सुसुप्ती आणि तुरिया,
म्हणजे जागृतीमध्ये त्याला दिसत नाही. स्वप्न म्हणजे स्वप्न अवस्था एक स्वप्न, म्हणजे अर्धा झोपलेला अर्धा जागा, अशा अवस्थेमध्ये माणसाला स्वप्न पडतो. जसा एखादा माणूस गादीवर झोपलाय आणि तो अर्धा झोपलेला आहे, अर्धा जागा आहे. निदेला देखे, तसं तुमची अवस्था झालेली. ज्ञानोबाला सांगतात, अरे बाबांनो, तुम्ही अर्ध्या हलकुंडाने पिवळे झालेले आहेत. तुमच्याकडे अर्धा ज्ञान आहे आणि अर्धा अज्ञान आहे, त्याच्यामुळे तुम्हाला स्वप्न पडतात. सांगायचं काय, जैसे सेजे माझी वन निदेरा दिसे. बघा, झोपलंय गादीवर आणि वन बघतो स्वप्नामध्ये. तशी आपली अवस्था झालेली आहे. आपण फक्त मंदिरात गेलो आपल्याला देवाची आठवण पडतो, आणि इथं फिरत असताना इतर ज्या अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्या, त्या अवस्थेमध्ये आपल्याला भगवंताची आठवण येत नाही, जागृतीमध्ये आठवण येत नाही. मंदिरामध्ये गेल्यावर फक्त भगवंत दिसतो. मंदिराच्या बाहेर आलो की आपल्याला देव दिसत नाही, आपण त्याला विसरतो. आणि इथंच आपलं अज्ञान आहे. अज्ञान कुठे आहे? फक्त मंदिरातल्या मूर्तीवर भाव ठेवायचं, तिथे देव डोकं टेकलं, त्याला आपण काय नैवेद्य दाखवलं, झालं, संपलं माझं काम, दिलं टाकून, बस. असं देव आहे का? देव असा आहे का हो? मंदिरातच देव आहे. मंदिरापर्यंत पोहोचवणारा, आम्हाला पोहोचवणारा जो परमात्मा आहे, तो आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. म्हणून आत हरी, बाहेर हरी, हरीने मध्ये व्यापिले. त्याच्यासाठी संतांनी ही प्रमाण दिलं. तर वेड्यांनो, आत पण मी आहे, बाहेर पण मी आहे, मंदिरात पण आहे, मंदिराच्या बाहेर पण नाही. जर मंदिराच्या बाहेर नसता भगवंत, तर चोखोबाऱ्यांना भगवंत मंदिरातून बाहेर यायचा आणि चोखोबाऱ्यांच्या घरी जायचा आणि हितगुज करायचा, गप्पा गोष्टी मारायचा. बघा, मग का? तर त्याची श्रद्धा होती तेवढी. कोणाची? चोखोबाऱ्यांची तेवढी श्रद्धा होती, भक्ती होती. भक्तीमध्ये काय मिळवता येत नाही तुम्हाला? सगळ्या गोष्टी मिळवता येतील, भक्ती पाहिजे हो. म्हणून भाव भक्ती भीमा उदकते वाहिजे आणि बरवा शोभत आहे पांडुरंग. काय सांगतात? भाव भक्ती भीमा उदक वाहिजे. आपण काय करतो देवाला? पाणी वाहतो फक्त. पण त्यांनी सांगितलंय, भाव आणि भक्तीचा उदक, म्हणजे भाव आणि भक्तीचा पाणी मला आवडतो वाहिलेला. देवाला काय आवडतो? भाव आणि भक्ती. भाव भक्तिरूपी उदक. आणि आपण काय करतो? उदकच वाहत बसतो ना. आपल्या अंतकरणामध्ये भाव नाही, भक्ती नाही, प्रेम नाही, वैराग्य नाही, ज्ञान नाही, काहीच नाही आपल्याकडे. अशी भक्ती कोरडी नाही जमणार. भाव भक्ती भीमा उदक ते वाहिजे. म्हणजे भक्ती आणि भावाचा उदक आपल्याला पांडुरंगाच्या चरणावर व्हायचा आणि बरवा शोभत आहे पांडुरंग. बघा, तेव्हा तुम्हाला तो पांडुरंग कसा शोभतो, कसा दिसतो, हे सगळं तुम्हाला दिसेल. कधी? भाव आणि भक्ती तुमच्यामध्ये निर्माण झाली तर. तैसे अश्रवणा श्रोत्र म्हणजे अचक्षुषी नेत्र, अगोत्रा गोत्र अरूपारूप. काय सांगतात ज्ञानोबा? तैसे अश्रवणा गोत्र श्रोत्र म्हणजे काय सांगतात? त्याचप्रमाणे कर्ण हे त्याला कर्ण आहेत असं म्हणतात. मला कानच नाही हो. देवाला कसा निरावयव, देवाला कोणतेच वियोग नाही. मी तुम्हाला नेहमीच सांगतो की नाही, देव कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, निरावयव, त्याला अवयवच नाही. पण आपण त्याला काय म्हणतो? त्याला अवयव दाखवतो. मला कानच नाही सांगतात देव. तैसे अश्रवणा श्रोत्र, कर्ण राही त्याला कान. बघा, म्हणजे मला कानच नाही, मला सांगतात. देवाने ऐकलं असेल, देवाने माझं ऐकलं असेल. आता तो मंदिरातला देव, मंदिरातली मूर्ती मला सांगा ऐकेल का? ऐकणारा तुमच्या आतमध्ये आहे. अरे बाबांनो, तुमच्या आतमध्ये ऐकणार आहे, बोलणारा तुमच्या आतमध्ये आहे. आणि हे तुमच्या लक्षात काय येत नाही? काय लक्षात येत नाही तुमच्या? प्रत्येकाच्या लक्षात यायला पाहिजे. ऐकवणारा देव आतमध्ये आहे, बोलणारा देव आतमध्ये आहे, चालवणारा देव आतमध्ये आहे. म्हणूनच तर आपल्याला तुकोबारा सांगतात, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल जीव भावे. तेने सोसे मन झाले हाव बरे, परत माघारी येत नाही. बघा, परत संसारामध्ये येत नाही. भगवंत सांगतो, एकदा का
चालताना, बोलताना, उठताना जर तुमचा भाव तयार झाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तर संसाराच्या या रहाट गाड्यामध्ये, जन्ममरणाच्या चक्रामध्ये आपल्याला यावं लागत नाही. किती स्पष्ट लिहिलं आहे. का बरं आपल्याला निरूपण जमत नाही? आपलं कुठेतरी कमी पडतो, प्रत्येक साधक कमी पडतो. श्रवण भक्ती पाहिजे, पण जया नाही श्रवण स्वार्थ, ते कैसा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विना. जे केलं ते सगळं फुकट गेलं सांगतात. म्हणून श्रवणाची भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. तुम्हाला श्रवणच भगवंतापर्यंत नेईल. पण तो श्रवण कसा असला पाहिजे? ब्रह्मनिरूपण असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? ब्रह्मनिरूपण असलं पाहिजे. नुसतं आपलं काय लोक वेळ टाइमपास करण्यासाठी जातात, तसं व्हायला नाही पाहिजे. कैसे श्रवणा स्तोत्र मग चक्षुषी नेत्र. बघा, मला डोळे नसताना मला डोळ्यात असं लोक समजतात. अगोत्रा गात्र, गोत्र नाही त्याला गोत्र समजतात, मला गोत्र नाही हो. म्हणजे माणसाचे जे काय माणसाला, प्रत्येक माणसाला जात पात जे काय लावलेलं आहे, जे धर्म लावलेले आहेत, जे गुणधर्म माणसाच्या देहाला लावलेले आहेत, ते मला लावतात. मी तसं आहे का? तसं नाही ना. मी वेगळा आहे. मला माणसाचं जे काही तुम्ही लावतात, गुणधर्म लावतात, ते मला लावू नका सांगतात, कारण मी तसं नाही. मी कसं आहे? एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे हरणीशी ते वस्तुगामी. कसं आहे मी? एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी. बघा, प्रत्येकाच्या हृदयरूपी प्रदेशामध्ये जे बुद्धी स्फुरे हरणीशी, जी बुद्धी तुमची स्फुरण करते, तो मी जसवा जातो येतो तो मी आहे हो. बुद्धी स्फुरे अहर्निशी सातत्याने. ती वस्तुगामी, ती वस्तू आहे. आणि ते काय आहे? तो आत्मा मी आहे. आत्मा गेला, आत्मा आहे. आत्मा गेला कशावरून समजतो? श्वास गेला की आत्मा गेला आपलं. डॉक्टर डिक्लेअर करतो बघा, असा धरतो, नाकाला हात लावतो, नाही म्हणतो गेला. मग आपल्याला चालवतो पण आपल्याला चालवणारं जे तत्व आहे, हे तत्व म्हणजे आपण आहोत. आणि त्या तत्वाची ओळख घेण्यासाठी प्रत्येकाने लांब जायची गरजच नाही कुठे, बरं का. नाना तीर्थे नाना देशी, कष्ट तर जावे पहावयाशी, तैसे न लगे परब्रह्मासी. बैसली ठाई एका जागेवर बसून आपल्याला अनुभूती येते. बैसली ठाई एका जागेवर बसून, लांब जायची गरज नाही. आणि हे सगळं आपल्याला ज्ञानोबाऱ्याने लिहिलं आहे. पण आपली बुद्धिमत्ता काम करत नाही का? आपलं भजन बंद आहे. त्याच्यावरनं असंच समजायचं की भजन बंद असल्यामुळे आपलं मनन होत नाही. भजन चालू झालं की थांबत नाही हो. हे प्रत्येक साधकाला ओळखण्याची एक खूण आहे. जर त्याच्या आतमध्ये मनन होत नाही, श्रवण होत नाही, मनन होत नाही, निदध्यास लागत नाही, आणि म्हणून आपल्याला जे काय ज्ञानोबाऱ्याने लिहिलं आहे ते आपल्याला कळत नाही. लगेच ओवी आल्या आपल्या आतमध्येच तो परमात्मा आहे. तोच आपल्याला बोलायला लावतो. अरे बाबा, कारण आपण सांगतो कोणाचं? ज्ञानोबाऱ्यांचं सांगतो. आणि तेच ज्ञानोबाऱ्या आपल्या अंतःकरणामध्ये आहेत. तोच परमात्मा, पांडुरंग परमात्मा आपल्या आतमध्ये आहे. तेच तुकोबाऱ्या आपल्या आतमध्ये आहे. सगळे संतांचं ज्ञान आपल्या आतमध्ये आहे. पण ते प्रगट होण्यासाठी जे तत्व प्रत्येक संताकडे होतं, तेच तत्व आपल्यामध्ये आलं पाहिजे. तत्व बरं का, तत्व रूपाने प्रत्येक संत आपल्याकडे आहे. भगवंत तत्वरूपाने, तोच भगवंत तत्वरूपाने आपल्याकडे आला तर आपल्याला निरूपण सहज सांगता येईल. जया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत, तो स्वभावे जी बोलत ते ब्रह्मनिरूपण. समर्थ सांगतात, जया अंतरी भगवंत, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताची अनुभूती आली, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताची अनुभूती आली, अचल राहिला निवांत. तो कसा होतो? ज्याचं मन चलायमान आहे तो अचल होतो. म्हणजे कसा होतो?
ध्रुव होतो म्हणजे स्थिर होतो. अचल राहिला निवांत. आणि एकदा का माणूस अचल झाला, एका आत्मतत्वाकडं, एका आत्मस्वरूपाशी आपण एकरूप झालो की आपण निवांत होतो, शांत होतो. जयांतरी भगव अचल राहिला निवांत, म्हणजे तो चळत नाही हो, निश्चल होतो, निश्चल स्थितप्रज्ञ अवस्था होतो. अचल राहिला निवांत, निवांत होतो माणूस. आणि मग एकदा का निवांत झाला, भगवंत येऊन आतमध्ये बसला, तर पुढे काय सांगतात समर्थ, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. बघा, स्वभावताच जे काय आपल्या मुखातून जे शब्द निघतात ते स्वभावताच निघतात. स्वभावताच भजन आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. आणि तो स्वभावताच भजन चालू झाला तर स्वभावताच त्याची वाचा काय करते. कारण मी तुम्हाला सांगितलं शिवसर्वोदय शास्त्रामध्ये काय काय प्रगटीकरण आहे. एक आपण उंगली जिंकत गेलो, एक तर आपल्याला सगळं काय येतं, सगळं आतमध्येच आहे, बाहेर जायची गरज नाही. 12 उंगली श्वास जो आपला चाललेला बाहेर, तो 12 उंगली श्वास, एक उंगली आपली कमी कमी होत गेली तर सगळे रिद्धी सिद्धी सगळ्या तुमच्या पाठीमागे लागतात. मुंगीच्या मनातले जाणू शकता, नारदासारखे भ्रमण करू शकता, सगळं आहे हो. पण ते अभ्यास, या लगे अर्जुना तू अभ्यासी मज मिळे. अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे. अर्जुना तुला अभ्यास करून मला भेटायचं. अभ्यास म्हणजे पाठ्यपुस्तकाचा अभ्यास नाही बरं का. अभ्यास म्हणजे वाचणं नाही, अभ्यास म्हणजे ऐकणं नाही. अभ्यास म्हणजे ते परमतत्व आपल्या आतमध्ये, आपल्या प्रत्येक जीवाच्या आतमध्ये आहे. त्या जीवाचा शिवाशी ऐक्य करून घेणं त्याला अभ्यास म्हणतात. लक्षात घ्या परत, जीवाचा त्या शिवाशी ऐक्य करून घेणं त्याला काय म्हणतात, अभ्यास म्हणतात. काय म्हणतात त्याला. आणि म्हणून एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमन घाली, दुसरीकडे जाऊच नको. एक हरी आत्मा, तो हरीच आहे, तोच आत्मा आहे, तोच जीव आहे, तोच जीव आहे ना, तोच आत्मा आहे. पण जीवाला आपण काय केलंय, मोकळा सोडलाय. जीवाला आपण काय केलंय, मोकळा सोडलंय. मोकाट सुटलाय जीव. त्याला बांधून ठेवा ना जरा. आणि त्याला बांधण्याचा दावा एकच आहे, हरिनाम. याला कुठला दावा आहे, तर दावणीला बांधा, हरिनामाच्या दावणीला बांधा. तरच तुम्हाला काय होईल, इंद्रिय तुमची एकाग्र होतील. नाही तर आपण इकडं फिर तिकडं फिर, ह्या तीर्थाला जाऊ नये अशातली वार्ता नाही बरं का. जावं आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाही, पण जाता जाता त्या हरिनामाकडे लक्ष द्या. तोच आपल्याला घेऊन जाणार, तोच हरी, तोच आपली चालवतो गाडी. म्हणून एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमन. अरे बाबा दुसरीकडे लक्ष घालूच नको. एवढं आपल्याला काय केलंय, एवढं ज्ञानोबाने आपल्याला इंडिकेशन दिलं, सूचना दिली हो, सावध केलं तुम्हाला. दुसरीकडे लक्ष घालूच नका तुम्ही. वाया तू दुर्गमन घाली म्हणा, दुसरा सगळा फुकट आहे, दुसरीकडे लक्ष घालूच नको तू सांगितलंय. केवढं महाराज किती सांगावं तेवढं कमी आहे. अगोत्र अरूप. बघा, मला रूपच नाही तरी मला लोक काय करतात, रूप आणतात. अरूप मी रूपामध्ये नाही आहे, रूपाच्या पलीकडे आहे, तरी मला काय करतात, रूपात आणतात. हे ज्ञानवरांचे बोलत बरं का. आणि हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ ज्ञानवरा तुम्हाला हळूहळू तुमच्या स्वरूपाकडे आणतात. आपल्याच आत्मस्वरूपाकडे आणण्याचं, प्रत्येक जो जड जीव आहे भरकटलेला या जगामध्ये, या भरकटलेल्या जीवाला एका आत्मस्वरूपाकडे आणण्याचं कार्य फक्त संतच करू शकतात. संत विना प्राप्ती नाही, ऐशे वेद देत अशी बाई. वेद पण सांगतात, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, संत विन प्राप्ती नाही. संत नसतील
प्राप्ती नाही होणार. संतांना ओळखा. जगामध्ये जे काय चाललंय बाजारूप, त्याच्याकडे आपण जरा लक्ष केंद्रित करू नका. जरा तिकडनं बाहेर या आणि आपल्या आत्मतत्वाकडे, आपल्या देवाकडे या. तो आपला देव आहे, आपला तो एक देव करून घ्यावा. त्याने विना जीवा सुख नाही. कशासाठी तुकोबाराय कशाला ओरडून सांगतात? एका परमात्म तत्वाला सोडून जे जे करसे आणि काही नामा परते तत्व नाही हो. हाका अरुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. केवढं स्पष्ट सांगितलंय. कुठेही गेलं तरी तुम्हाला तिथंच यावं लागेल. आणि तेवढं एक तुमच्या हातातनं गेलं तर मग इथं कोणाची बा काय गेलं, ज्याचं त्याने अनहित केलं. आपल्याच हाताने आपलं अनहित होणार आहे. आणि ते हित आपलं व्हावं असं वाटत असेल तर ज्ञानोबारायनं धरा, नाथबाबांना धरा. माझा अव्यक्त अशी व्यक्ती आहे. मला काय समजतात? माणूस समजतात. मी अव्यक्त, मला व्यक्तच होता येत नाही. पण माणसाच्या रूपाने, मूर्तीच्या रूपाने मला व्यक्त स्वरूपामध्ये बघतात. खरोखर सांगा, देव अव्यक्त आहे का व्यक्त आहे? खरं बघायला गेला अव्यक्तातून व्यक्त तयार झालाय. काय? अव्यक्तातून व्यक्त तयार झालाय. अव्यक्ताकडे कधी जाणार आपण? कारण माया दिसे परिनाशे. जे दिसतं ती माया आहे. म्हणजे दिसत नाही ते काय? जे दिसत नाही ते आत्मतत्व, तो भगवंत आहे. आणि त्याची ओळख घेण्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे. नरदेह निधान लाधले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देवच हो म्हणते ते देवच होती, तरी का ना बा धरावा चित्ती. देव व्हायचा आपल्याला. देव बघण्याची वस्तू नाही. मग तशी दृष्टी आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे. आणि ते ज्ञानदान करण्याचं काम कोण करतात? संत करतात. पण संसार असा दारुण जो भेटला असे हारुसिनो, तर ज्ञानदान सकरुनो भजीजे गुरु. बघा, ते ज्ञानदान करण्यामध्ये माहीर असतात. अशाच गुरूंचा पदर धरायला, ऐशियाचा पदर धरा जेणे देवील घरा. अशाच गुरूंना शरण जा. आणि जर आपला गुरु करण्यामध्ये आपला जर घोटाळा झाला तर मग आपलं काही खरं नाही बा. मजा व्यक्ताशी व्यक्ती, अनर्थाशी आरती, स्वयंतृप्ता तृप्ती भाविती गा. काय सांगतात ज्ञानोबा? की अव्यक्त असा जो मी, त्या मला व्यक्ती समजतात. म्हणजे मला सगळे माणसाकडे जे जे धर्म आहेत ते मला लावतात. जे जे माणसाकडे गुणधर्म आहे, म्हणजे तुमची दृष्टी अजून, तुमची प्रत्येक साधकाची, भक्ताची दृष्टी अजून चेंज झालेली नाही. तुमची दृष्टी चेंज झाली का वृष्टी चेंज होईल. दृष्टी चेंज करा. दृष्टी चेंज करण्यासाठी दिव्य दृष्टी आपल्याला यायला पाहिजे. आणि ते दिव्य दृष्टी देण्याचं काम सगळे संत करत असतात. दिव्य बरं का. आणि जोपर्यंत दिव्य दृष्टीचा आपल्याला, आपल्या दिव्य दृष्टीची अनुभूती येत नाही, तोपर्यंत आपल्याला जे काय आपण निरूपण ऐकू ते आपलं बाहेर जाईल. म्हणून आपण वस्तू स्वतः सिद्ध, आपणच सिद्ध आहोत. येथे नाही देह संबंध. देहबुद्धी गेली पाहिजे. पापरूपी पापराशी होती दग्ध येणे रीते. पापाच्या राशीच्या राशी तुमच्या जळून जातील. आपण वस्तू स्वतः सिद्ध, आपणच आत्मा आहोत आपण. येथे नाही देह संबंध. देहाचा काही ते संबंध येत नाही. आणि आपण जर देहबुद्धीवर असू तर आपल्याला सिद्ध अवस्था येणार नाही. मग आपण बद्धच राहणार. पाप राशी होती दग्ध येणे रीते. बघा, पापाच्या राशीच्या राशी असतील, एका क्षणात भस्म होऊन जाईल. पण आपण स्वतःला जी काय आपल्याला उपासना दिलेली आहे त्या उपासनेमध्ये सगळं सामर्थ्य आहे. पण ती आपली उपासना व्यवस्थित होत नाही. आपलं नामस्मरण, आपलं चिंतन व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि ते चिंतन क्षणभरही सुटता कामा नये. क्षणभर बरं का, क्षणभर. म्हणजे आपण काम करताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना
सगळीकडे आपलं तर नामस्मरण, जराही आपलं विसर पडता कामा नये. विसर पडला तर आपल्यालाच त्रास होतो, आपल्यालाच त्रास होतो विसर पडला तर. आणि आपल्या हातातनं काय काय घडतं नंतर ते आता मी सांगत नाहीत ना तुम्हाला, ऑटोमॅटिक होतं ते नंतर. म्हणून काय लिहिलंय, मजा व्यक्ताशी व्यक्ती अनर्थाशी आरती, म्हणजे निरीच्छास इच्छा, मला काहीच इच्छा नाही बरं का, तरी देवाची इच्छा झाली, देवाची इच्छा झाली असेल, देव असा बोलत असेल, देव असा, अरे देव काय करतो, देवाला इच्छाच नाही कसली, इच्छा आपल्याला आहे, तो निरीच्छ आहे, तो निरावयव आहे, निरावयव आहे तो, त्याला अवयवच नाही. ज्याला अवयव नाही त्याला इच्छा होईल का? तुम्हीच विचार करा. स्वयंतृप्ता तृप्ती, बघा मी स्वतः तृप्तच आहे आणि मी तृप्त आहे, आणि मी तृप्तीसाठी तुमच्या म्हणजे मनुष्य जातीसाठी, सगळ्या जीवासाठी, तुमच्या तृप्तीसाठी सगळं साधन मीच करून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा अतृप्त असेल असं मला समजतात, मीच तृप्तीचं साधन तुम्हाला आणून दिलेलं आहे भूतलावर सगळं. आणि मी अतृप्त असेल का? पण देव जेवला नाही, देव झोपला नसेल, असे माणसाची कल्पना आहेत होय. आणि ह्या कल्पना आहेत ना, या कल्पना अविद्या त्याने झाला जीव, म्हणून आपण जीव भाव आहोत. कल्पना हीच अविद्या आहे. कल्पना काय? हीच अविद्या. कल्पना अविद्या त्याने झाला जीव. आपण जीव भावरच आहोत. आणि हा जीव भाव आपला जाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे तर सततम कीर्तयंत माम, सातत्याने आपल्याला भजन करावं लागेल. मजा अव्यक्ताशी व्यक्त, अनर्थाशी आरती, स्वयंतृप्ता तृप्ती भावितिगा, अशा कल्पना करतात बघा. भावितिगा म्हणजे कल्पना करतात हो. आणि अशा कल्पना जे आहेत ते कल्पनाच काय करतात, म्हणून संकल्पने काढले, जयाचे मनाचे चैतन्य झाले, एक दिशी परी व्यापले, लोकत्रय ज्ञानवरा सांगतात. तैसे संकल्पने काढले, विकल्प गेले का आपण जागेवरच परमात्म्याची प्राप्ती आपल्याला. पण आपले बघा किती मन फिरत असतो सारखा, वेड्यासारखा नको त्या गोष्टींचा विचार करतो. आणि त्या कल्पनाच काय करतात आपल्याला? कल्पनाच आपल्याला नको तिकडे नेतात. आणि त्या कल्पना आपल्याला नको तिकडे नेतात. आणि आपल्या कल्पना जर बाद करायची असेल तर आपण हीच कल्पना करायला पाहिजे की अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. ज्या वेळेला आपण परब्रह्म आहोत त्यावेळेला आपल्याला त्या कल्पनाच आपल्याला काय करते? भगवंत शेकरूप करते. जी कल्पना आपल्याला इकडे व तिकडे बाजारात फिरवते तीच कल्पना आपल्याला भगवत स्वरूपाला प्राप्त करते. कल्पनेचे एक बरे जे मोहरताच मोहरे, जिकडे न्याल तिकडे ती जाते, आपल्याला घेऊन जाते कल्पना. पण स्वरूप घालतात होय निर्विकल्प. बघा आपल्या आत्मस्वरूपाची तीच कल्पना केली आपण ध्यानावर. आपण की ते परब्रह्म मी आहे, ते परब्रह्म मी आहे, तो मी असं जर आपण करत राहिलो तर त्या तुका म्हणे आळी नुरेची वेगळी. तुकाराम महाराज सांगतात त्या आळीला ध्यास केलं भुंग्याचं, आता येईल आणि मला काय करेल? चावेल. आता येईल मला चावेल, आता येईल आणि मला चावेल. असं करता करता ती भ्याली. शेवटीला रावणाला पण असंच वाटायला लागलं, इकडनं राम येतो का, तिकडनं राम येतो का, तिकडनं राम येतो का, इकडनं बाण मारतो का, तिकडनं बाण मारतो का. भीती वाटली त्याला. पण भीती पोटी काय झाला? राम 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 बोलायला लागला. आणि भगवंत आतमध्ये येऊन बसला. कधी ज्यावेळेला त्याच्या नाभीवर बाण लागला रामाचा, कोणी इशारा केला? भावाने बिभीषणाने इशारा केला. हा त्याच्या नाभीवरती, कारण नाभीमध्ये सगळे विषय बसलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला जो नाम दिलेला आहे त्या नामाशी आपण एकरूप व्हायला पाहिजे. नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेने पराधानीची श्रुती, धनी पश्चंती हृदय मी वसे, हे सगळ्या प्रक्रिया आहेत. आणि त्या प्रक्रियेची अनुभूती यायला पाहिजे हो. परमार्थ अनुभवाचा आहे बरं का, अनुमानाचा नाही. रे अनुमानाचे ने पैसे कळले की रायसे, परी मृगाचे निवलांशे काय भूमिती में, मृगजलाचे निवलांशे काय भूमिती में. मृगजलाच्या पाण्याने जमीन ओली होते का? तसा अनुमान नको. म्हणजे आपल्याला
अंदाजे परमार्थ नका करू. अनुभूती घ्या, भगवंताची अनुभूती घ्या. अनुभूतीसाठी परमार्थ आहे. आपल्याला बरंच काय बोलता येईल. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रोहिदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे.